राधे राधे सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात ताईंनो? आनंदात ना? पण तुम्ही जास्त चांगल्या स्वभावाचे आहात का? तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागायला जाता ना? वेळीच सावधान, हा तुमच्यासाठी रेड अलर्ट आहे. कारण ताईंनो, ही पृथ्वी आहे, हे मृत्यूलोक आहे. इथे तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागायला जाताल ना, तर तुमचा विश्वासघात होऊ शकतो, तुम्हाला धोका होऊ शकतो. कारण पृथ्वीवरती व्यक्ती तितक्या प्रकृती राहतात. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वभाव असतो. काही व्यक्ती चांगल्या असतात, काही व्यक्ती दुष्ट वृत्तीच्या असतात. तुमच्या समोर जी व्यक्ती आहे ती चांगल्या स्वभावाची असेलच याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करू नका. समोरची व्यक्ती कशी आहे हे पहिले समजून घ्या आणि त्या व्यक्तीशी त्याच्याप्रमाणेच वागा. कारण मैत्रिणींनो, तुम्ही कोणासाठी किती 99% जरी चांगलं केलं आणि 1% जर तुमची चूक असेल ना, फक्त 1%, तर लोक आहे ना त्या 1% चुकीकडेच बोट दाखवतात आणि तुम्ही 99% त्यांच्यासाठी चांगलं केलं हे विसरून जातात. हे खरं आहे. आणि मग तुम्ही दुःखी होता, तुमचं मन दुःखी होतं. तुम्हाला वाटतं मी तर एवढं चांगलं केलं, एखादीच चूक झाली कळत नकळत. मग तुम्ही फक्त तुमच्याकडे पस्तावा करण्याखेरीज कुठलाच मार्ग उरत नाही. त्यामुळे व्यक्ती समजून घ्या पहिल्यांदा आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वागा. आता आपल्या पृथ्वीवरती श्रीरामचंद्रांनी अवतार घेतला, श्रीकृष्णाने अवतार घेतला. तुम्ही बघा, धर्माची स्थापना करण्यासाठी रामाने रावणाला दंड दिला की नाही? आणि श्रीकृष्णांनी कंसाला पण दंड दिला की नाही, त्याच्या वागणुकीप्रमाणे. मग त्यांनी जे सांगून ठेवलं आहे ना ग्रंथपुराणात, रामायणामध्ये, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे की जसं समोरचा व्यक्ती असेल ना त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी वागा. आणि तसं तुम्ही त्याच्याशी वागलं ना तर तुम्हाला त्या जसं तुम्ही त्याच्याशी वागताय तुम्हाला त्याचं पाप लागणार नाही. समजा एखादी दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती सुधारणार आहे का? तिच्यात सुधार होणार आहे का? कारण ती व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीची आहे. तुम्ही तिला कितीही प्रेमाने सांगितलं तरी त्याच्यात सुधार होणे शक्य नाही. मग अशा व्यक्तीनं दंड देणं, त्याच्या वागण्याप्रमाणे दंड देणं गरजेचं आहे. म्हणजे एक तर त्या व्यक्तीशी बोलू नका जी दुष्ट आहे आणि तुम्ही तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, पण तिने तुमचा विश्वासघात केला, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, तर त्या व्यक्तीपासून दूर राहा. हेच त्याचं दंड आहे, त्या व्यक्तीचं हेच दंड आहे. तुम्ही दिलेला दंड हेच आहे त्या व्यक्तीसाठी. तुम्ही त्याच्यापासून दूर राहा. त्याच्याशी घरोबा करायला जाऊ नका. त्यामुळे काय होईल, तुम्हाला जे पुढे येणारं दुःख असतं ते येणार नाही आणि तुम्हाला असं मनातून पस्तावा पण होणार नाही की बाबा मी एवढं चांगलं वागले पण ह्याने तर माझा विश्वासघात केला. तुम्हाला जेव्हा व्यक्ती कळते ना समोरची, त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणेच त्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणेच त्याच्याशी वागा. तरच तुमचा फायदा आहे आणि बाकीच्यांचाही. कारण ज्या व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीच्या असतात ना त्या व्यक्तींशी आपण जर प्रेमाने वागायला गेलो ना, त्या व्यक्ती सुधरत नाही, बिलकुल सुधरत नाहीत. पण आजूबाजूचं वातावरण मात्र त्या व्यक्तींमुळे बिघडतं आणि हे आपल्यालाही हानिकारक आहे आणि समाजालाही हानिकारक आहे. कारण अशा दुष्ट व्यक्तींचा आहे ना प्रभाव वाढतो समाजावरती आणि या व्यक्तींना ना वाव मिळतो पुढे जाण्यासाठी. आणि मग चांगल्या व्यक्ती ज्या असतात ना त्यांना त्रास होतो या प्रवृत्तीच्या लोकांमुळे. त्यामुळे आपण वेळीच सावधान असलं पाहिजे. समोरच्याच्या मनात आपल्याविषयी काय खिचडी शिजते हे आपल्याला अजिबात कळत नाही. कारण व्यक्ती आहे ना, व्यक्तीचे 2 चेहरे असतात काही व्यक्तींचे. म्हणजे दाखवायचा चेहरा वेगळा असतो आणि वागण्याचा चेहरा वेगळा असतो. अशा 2 चेहरे घेऊन काही व्यक्ती वावरत असतात पृथ्वीवरती. मग ते आपल्याला कळत नाही. खरा चेहरा कोणता आहे त्या व्यक्तीचा हे आपल्याला समजत नाही. जेव्हा तो आपला विश्वासघात करतो त्यानंतर आपल्याला समजतं की हा व्यक्ती असा होता. त्यामुळे सगळ्यांशीच चांगला वागण्याचा प्रयत्न करायला जाऊ नका ताईंनो. ज्या व्यक्ती ज्या स्वभावाच्या आहेत ना त्याच स्वभावाप्रमाणे त्यांच्याशी वागा. जर प्रेमाने सुधरत असतील, काही व्यक्ती प्रेमाने सुधारतात, प्रेमाने सांगून प्रेमाने 2 शब्द त्यांना सांगितले ते काही व्यक्ती सुधारणारे असतात, पण सगळ्याच व्यक्ती सुधरत नाहीत. काही जणांना दंड रूपात मार्गदर्शन देणं गरजेचं आहे.
काही व्यक्तींना दंड द्यावा लागतो त्यांच्या स्वभावाप्रमाणे. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. आता अर्जुनाने कुरुक्षेत्रावर जेव्हा पाहिलं की त्याचेच नातलग समोर उभे होते, तेव्हा अर्जुन काय म्हणाला श्रीकृष्णाला की मला लढायचं नाही आहे, कारण हे सगळे माझेच लोक आहेत आणि मी जर यांना युद्धामध्ये जर हे माझ्या हातून मारले गेले तर मला किती मोठं पाप लागेल. तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात, अरे त्यांनी तुझ्याशी दुष्टपणा केला, तुझेच नातलग असून त्यांनी तुला लक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सगळ्यांना वनवासाला पाठवलं आणि तरी तू त्यांना सोडून देतोस. अर्जुन काय म्हणाला मग श्रीकृष्णाला, मी संन्यास घेतो. श्रीकृष्ण काय म्हणाले, तू जर संन्यास घेतला तर लोक तुला भित्रा म्हणतील, कायर म्हणतील, तू लढलाच नाहीस तर अधर्माचा विजय होईल. मग धर्माची स्थापना कशी होणार. तुझं लढणं गरजेचं आहे. मी तुझ्या बाजूने आहे, कारण तू धर्माच्या बाजूने आहेस. त्यामुळे तुझं लढणं गरजेचं आहे, तरच धर्माची स्थापना होईल आणि चांगले लोक या पृथ्वीवरती राहतील, फक्त चांगले लोक राहतील. मग दुष्टांना दंड देणं हे तुझं काम आहे. तसंच ताईंनो, आपल्याला जसं भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, मग त्यांच्या पावलावर चालणं आपलं काम आहे. ठीक आहे ना. म्हणजे चांगल्या व्यक्तीशी चांगलं वागा आणि जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत ना, एक तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, त्यांच्याशी घरोबा करायला जाऊ नका, म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही. आणि तरीही जर त्यांचा त्रास होत असेल तर त्यांना दंड त्या रूपामध्ये, त्यांचा जसा स्वभाव आहे त्या रूपामध्ये त्यांना दंड देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आपलाही फायदा होईल. म्हणजे कसं की आपल्याला दुःख होणार नाही मनातून आणि शिवाय आपल्याला पस्तावाही येणार नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. जय श्री कृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण, धन्यवाद.